बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर हा वाढू लागलेला आहे। आपण पाहिलं तर 2 दिवसापासून पावसाचा जोर असाच कायम असून सध्या आपण किंग सर्कल या परिसरामध्ये आहोत आणि काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे घराबाहेर निघणाऱ्या चाकरमान्यांना मात्र या पावसाचा सामना करावा लागतोय। परंतु मुसळधार पाऊस पडत असला तरी सुद्धा किंग सर्कल परिसरामध्ये सध्या तरी पाणी जमा नसल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतं। या ठिकाणी आहे ते जवळपास एकूण 3 सेक्शन पंप आहेत ते लावण्यात आलेले आहेत। महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी जर पाणी साचलं तर या सेक्शन पंपच्या साहाय्याने हे पाणी आहे ते खेचून घेतलं जातं आणि या ठिकाणचे जे पाणी काढून जो रस्ता आहे तो देखील मोकळा केला जातो। आपण रस्त्याचे दृश्य पाहिलं तर पावसामुळे काहीशा प्रमाणामध्ये वाहतूक आहे ती मंदावल्याची पाहायला मिळते। परंतु मुंबईमध्ये आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा चाकरमान्यांना जो सामना आहे तो करावा लागतोय। घराबाहेर पडल्यावरती या ठिकाणी जो छत्रीचा वापर आहे तो करावा लागतोय। पुढील 2 ते 3 दिवस असंच वातावरण असून मुंबईमध्ये पावसाचा जोर हा कायम असल्याचा हवामान खात्याने देखील वर्तवलेला आहे। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस मुंबईकरांना मात्र या पावसाचा सामना आहे तो अशाच रीतीने करावा लागणार आहे। अमित शिकवणसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।